पंचसूत्र क्रतो पंचाचार्या जगद्गुरु अन्नपूर्णे सदा पूर्णे लिंगायत सद्गुरु रेवन सिद्ध शिवाचार्य महाराज, लिंगायत सद्गुरु राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज, सद्गुरु चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांच्या पवित्र पावन चरणाला स्थांग दंडवत करून चरणाला प्रणिपात करून माझे ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु तुकोबाराय नामदेव एकनाथ आदी सर्व संतांच्या पवित्र पावन चरणाला नमन करून धारूर शिवक्षेत्राचा अधिष्ठान स्वरूप असलेले आयोजित झाला त्याचं असणारं प्रयोजन रूप जे आहे तर ते म्हणजे परम आदरणीय परम शिवभक्त जगन्नाथ सुरेंद्रनाथ व्यवहारे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त ठेवलेल्या कार्यक्रमामुळे शिवानुभव मंडपाच्या स्टेजवर उपस्थित असलेले आमचे संगीत विशारद संगीत अलंकार लिंबराज पाटील रामवडगावकर, तबला विशारद गणेश आडाव, तर या ठिकाणी असणारे ओम शिव परात्परा शिव ओंकारा शिव तव शरणं आणि दीर्घ प्रणव रस्व असलेला पंचाक्षर आणि दीर्घ असलेला पंचाक्षर नाद
वस्तू आणि कला तिन्हीचा ऐक्यरूप भाव म्हणजे कशाला म्हणायचं आणि पाशुपत काय आहे, नेमकं जे काही तुम्ही व्रत करताय ते नेमकं कोणतं आहे याचं आम्ही काल विवेचन केलं. आणि विवेचन करत असताना त्या ठिकाणी भगवान शिवानी ब्रह्मदेव विष्णू परमात्मा मधला असणारा संवाद, जे काही शिवलिंग आहे हे निराकार परब्रह्म आहे आणि निराकार परब्रह्माला आणि साकार रूप भाव देण्याचं काम आणि आमच्या 6 शास्त्रकारांनी केलं. 6 शास्त्रकारांचं मंथन झालं की बाबा एखाद्या वस्तूमध्ये दुसरी वस्तू मिसळली तर एकच वस्तू राहावी, डबल होऊ नये. एको अस्ति ब्रह्मा, ब्रह्म एकच असावं. उदाहरण आम्ही जर प्रभू रामचंद्राला ब्रह्म मानलं, प्रभू रामचंद्राला श्रेष्ठ ब्रह्म मानावं लागलं, मग ही असणारी परंपरा चालू होईल ज्याला अंत राहणार नाही. मग नेमकं ब्रह्म मानायचं कोणतं एक? कृष्ण परमात्मा मानला की परंपरा वाढत जाणार, मग नेमकं श्रेष्ठ मानायचं कोणाला? हा विविधाभास निर्माण होईल. आणि म्हणून 6 शास्त्रकारांनी एकच ब्रह्म मानण्यासाठी मंथन केलं की ज्याच्यामधून बाहेर जरी काढलं तर तेवढीच वस्तू, त्याच्यामध्ये मिक्स केलं तरी तेवढीच वस्तू राहिली पाहिजे. त्यावेळेला 6 शास्त्रकारांनी सांख्य, योग, पूर्व मीमांसा, उत्तर मीमांसा, आचार्य त्यांनी असणारं उत्तर मीमांसा निर्माण केली आणि त्यामधून सार काढला की बाबा रे, पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते. पूर्ण तर पूर्णाला भागिलं तर बाकी उत्तर असणार पूर्ण. आणि अशी असणारी संख्या जी काही आहे तर ती 0 आहे म्हणून सांगितलं. शून्यानं 0 बेरीज केली, 0त 0 मिसळलं, उत्तर 0तून 0 काढलं, 0 आहे बी आणि नाही बी. त्याच्या अगोदर 1 लागला 10 होतील. 1 त्याच्या अगोदर लागला तर 10 होतील. 0मुळे किंमत वाढेल. आणि 1तच 0 असलं तर त्याची काही किंमत राहणार. म्हणजे सांगायचं तात्पर्य सूक्ष्मात सूक्ष्म आहे आणि विराटात विराटही आहे. तद्वत त्या न्यायानं सांगितलं गेलं की 0 रूप असणार परब्रह्म आहे, तर मग त्याला असणार ठेवायचं कुठं आणि त्याची पूजा कशी करायची? एक बोटी जर एखाद्या फरशीवर ठेवली तर ती प्रवाहित होईल, एका ठिकाणी स्थिर राहणार नाही. म्हणून त्याला एक खाच केली गेली. जसं आपण गल म्हणतो, गल बोटी ठेवण्यासाठी गल. आणि मग बाकीच्यांनी सांगितलं याला आता पूजन आपल्याला करायचं, तर मग कशा पद्धतीने करावं? जर आपण आपले उपचार थोडस त्या ठिकाणी जर पाणी त्याच्यावर टाकल्या गेलं तर त्याला जाण्यासाठी असणारा उत्तरेकडे भाग जलवाहिनी रूपाचा दिला गेला. उतार म्हणजे उत्तर. शाळुकार रूप ओंकार प्रणव ब्रह्म असणार, शून्यत्व रूप असलेलं त्याच्या बाजूने असणार गोलाकार वेदी तयार केली. आणि पुढं शिवलिंगाची असणारी वैचारिक उत्पत्ती, वैचारिक आमच्या 6 शास्त्रकारांना केली. आणि तिथून मग त्याला निराकार परब्रह्म
त्या लिंगाला मानलं गेलं आणि असं असणारं जे काही लिंग आहे तर त्याच्या भागावर विष्णू परमात्मा आहे. हे तुम्हाला आजपर्यंत टीव्ही मध्ये ऐकायला भेटलं नसतं. पण जी जलवाहिनी आहे त्या जलवाहिनीच्या पूर्व भागावर गणपती आणि पलीकडच्या भागावर मात्र कार्तिक आहे. आणि जिथं गोल भाग संपून आणि पाणी जाण्याचा भाग सुरू होतो तिथं माझ्या पार्वतीचं ठिकाण दाखवलं मला. मानले गेली आणि अशा पद्धतीनं त्या शिवलिंगाचं असणारं चारित्र्य तुम्हाला सांगितलं गेलं. मग त्याच्यानंतर 5 असणाऱ्या कन्या, 1 असणारी जलवाहिनीमध्ये, हे तुम्ही ऐकलंच आहे. आणि अशा त्या शिवलिंगाचं असणारं पूजन आणि पहिल्यानं ब्रह्मदेवाने केलं. आणि रुद्र हे 11 नमक आणि 11 चमक रूपाचं असणारं रुद्र एक मानलं जातं. रुद्र या शब्दाचा अर्थ आहे रडणाऱ्याला, रुदन करणाऱ्यावर द्रवित होणारा भगवान शिव. देवाला मागणी केलेली आहे, याच्यापासून माझं रक्षण कर, त्याच्यापासून रक्षण कर, त्याच्यापासून रक्षण कर. आणि नमहा अशा प्रकारच्या असणाऱ्या भगवान शिवा तुला नमन असो. आणि 11 भागामध्ये नमक निर्माण केलं आणि पुढचं चमक असणार 11 भागामध्ये निर्माण केलं प्रकारची. आणि चमक म्हणजे ब्रह्मांडामध्ये जेवढे काही अष्टभाव आहेत, सुगंध वनिता वस्त्रम, गीत तांबूल भोजनम, शय्याश्च कुसुमं चैव, अष्टभोग मुदारतम. महाभारताच्या स्कंदामध्ये एक श्लोक दिला मला. जे अष्टभोग आहे आणि असे 11 ज्यावेळेस रुद्र व्हावे त्यावेळेस त्याला एकादश रुद्र किंवा 11 रुद्र म्हणतात. 11 ब्राह्मण लोकांनी किंवा 11 जंगम लोकांनी 11 वेळा जर ते रुद्र परिपूर्णतेनं म्हटलं तर 121 आवर्तन घडतात. 11 गुणिले 11 त्याला लघुरुद्र म्हणावं. आणि असे लघुरुद्र ज्यावेळेस 11 बनतात त्यावेळेस त्याला महा. जी काही स्तुती आहे ही पूर्ण सारामध्ये सार आहे महाराज. ऋग्वेदाचा सार आहे. एखाद्या वेळेस जर भयंकर संकट असतील तर त्यांनी असणारे रुद्राचे आवर्तन करावे. कारण का बरेच महाराज आम्ही कुठं पाप करतो, प्रत्येक वेळेला खोटं बोलणं एक पहिलं पाप आहे. आमच्या महाभारतामध्ये एक श्लोक दिला, सत्यदुर्ग समारूढ शील पराप्राकार वेष्टित. तर पुढचा किती दुश्मन असू द्या, दुर्जनम किम करिष्यती, काय करणार तो. आणि त्यावर आधारित आमच्या हरिश्चंद्राचं चारित्र्य सांगितलं गेलं. का तर सत्यवादी असणारा आमचा हरिश्चंद्र होता. विश्वामित्रानं बरीचशी असणारी परीक्षा घेतली महाराज. बायको विकायला लावली, मुलगा विकायला लावला, देऊन टाकलं. आमच्या लोकांना म्हणले असते स्वप्न काय खरं असतं काय, जाऊ द्या नाही देणार मी. पण स्वप्नामध्ये राजानं सगळी संपत्ती दान दिली. सकाळी झोपेतून उठला आणि समोर विश्वामित्र उभे, संकल्प सोडून दिला, पूर्ण साम्राज्य तुम्हाला दान. विश्वामित्रानं सांगितलं, बाबा रे एवढं मोठं साम्राज्य तुम्हाला दान दिलंस पण हे तुझं नाही ना, तुझं जे आहे ते दे. त्या स्वराज्य साम्राज्याचा संकल्प सोडला. त्यांनी सांगितलं ही संपत्ती जनतेची, तुझी नाही.
उद्या दुसरा राजा आला तर सिंहासनावर बसल, त्याची होऊन जाईल. तुझी आहे का? नाही, तुझं जे आहे ते दे. त्यावेळेस रात्रभर विचार केला, पत्नीला सांगितलं. पत्नीनं उपदेश केला पतीला की मी तुमचा अर्धांग आहे आणि माझ्या देहाची विक्री करा प्रभू. त्यावेळेस तारामतीचं शरीर विकलं. त्याच्यातही आमचा विश्वामित्र दुसऱ्या दिवशी सकाळी जंगमाचा सांगितलं. आमच्या हरिश्चंद्रानं सांगितलं, चिंता करू नका महाराज, अजून उद्या सकाळी या, पुन्हा देईल. याने सांगितलं बघ बर का? म्हणले हो हो. पुन्हा दिवसभर विचार केला. मुलानं सांगितलं बाबा रे, कुळाचा दिवाच मी आहे, कुलदीपकच मी आहे. कुळाचं असणार आणि सद्गती त्याला देणं किंवा त्याचं यशस्शिखर कीर्ती ध्वजा असणारे 3 गोष्टी सांगितल्या महाराज. त्याच्या पत्नीनं 3 गोष्टी सांगितल्या. ऐकत नव्हता राजा. धर्मेचे अर्थेचे कामेचे नाती चरावी, तुला मी प्राप्त केलंय. धर्मानं अर्थानं कामानं सोबत राहील आणि तुझ्या शरीराला मी विकू, जग काय म्हणेल मला. पण तरीही पत्नीनं असणारं पतीला पतनापासून वाचवण्यासाठी, म्हणूनच तिला पत्नी म्हणतात. मी कालच सांगितलं, पत्नी काय केला की जरी एवढी दक्षिणा दिली तरी संतुष्ट व्हायला तयार नाही. ठीक आहे, काही हरकत नाही प्रभू, उद्या या, अजून दक्षिणा देईल. कारण का आलेला अतिथी संतुष्ट होणं महत्वाचं. वांछित फलमवाप्नोती. जे काही राजा होता, जनक असणारा, हरिश्चंद्र असणारा, जे जे काही राजे महाराजे पहिले होते, उदार दानशूर सुशील होते. तारामतीचं शरीर विक्री काढलं. त्यावेळेस एक चांडाळ समोर आला. चांडाळानं असणारं तिला विकत घेतलं. दुसऱ्या शरीराला रोहिदासाला चांडाळानंच विकत घेतलं. आणि तिसऱ्या वेळेला मनामध्ये विचार केला की आता काही पर्यायच नाही, मग आपलंच शरीर विकून टाकू. आणि म्हणून आमचा हरिश्चंद्र चव्हाट्यावर उभा राहिला आणि सांगितलं, आहे का कोणी या देहाला घेण्यासाठी? त्यावेळेस काळा आगडबंबच्या आगडबंब विचार केला. नखाग्रापासून शिखाग्रापर्यंत अवलोकन केलं. मनात विचार केला, आपण जर याची संगती धरली किंवा याच्याकडे जर गेलो आपण, तर आपल्या हातून दुराचार घडेल, आपल्या हातून पाप घडेल. हा शिकार करायला लावील, हा मांसाहार मदिरापान भक्षण करायला लावील. आणि म्हणून आमच्या हरिश्चंद्रानं असणार त्याला सांगितलं, मी तुला विकणार नाही माझा देह. शरीरावरचे केस वाढलेले होते, काळा आगडबंबचा आगडबंब, तो चांडाळ. आणि त्यांनी सांगितलं, माझ्याशिवाय तुझ्या देहाला कोणीच घेणार नाही. तेवढ्यात विश्वामित्र आले आणि विश्वामित्राने सांगितलं, राजा दक्षिणा. याने सांगितलं, थांबा प्रभू, देतो. विश्वामित्राने सांगितलं, अरे तो तुला खरेदी करायला तयार आहे, का जात नाहीस त्याच्याकडं? शील प्राकार वेष्टितम शांती खड्ग धरम नित्यम दुर्जनम किम करिष्यति. त्यावेळेला आमच्या विश्वामित्रासमोर तो चांडाळ उभा राहिलेला आहे. मनामध्ये विचार केला, याच्याकडे जावं तर पाप घडेल. मग आता असं करू ना, महाराज जर दक्षिणा मागायला आणि सांगितलं, प्रभू आता माझा तर पर्याय खुंटलेला आहे, मी ह्याला माझं शरीर विकणार नाही, तर हे शरीर तुम्हाला समर्पित, सगळं दान. त्यांच्या चरणावर असणारं मस्तक ठेवलं आणि सांगितलं, माझं शरीर तुम्हाला समर्पित आहे. याला काय काम सांगायचं आणि ह्याच्याकडून काय वसूल करायचं ते तू वेडा राहिलास म्हणले. अरे जो असणारा चांडाळ तुला खरेदी करायला आला होता, तो एक प्रकारचा दुराचारी चांडाळ नव्हता. ज्यावेळेस दुराचारी चांडाळ नव्हता म्हणलं, त्यावेळेस हरिश्चंद्रानं विश्वामित्राकडे पाहिलं. पुढे शब्द काय निघतात, असुरतेनं. आणि आकृती निर्माण झाली आणि ती देवता चमकायला लागली. त्यावेळेस सांगितलं, राजा तुझं असणार सहाय्य करायला ही मूर्ती आलेली होती. याने सांगितलं, प्रभू हे कोण आहे?
त्यावेळेस त्यांनी सांगितलं हा तुझा धर्म आहे. धर्मे नाही सहायेन तमस्तरती दुष्ट उत्तीर्ण करून घेण्याचं काम या चांडाळ रूपी असलेल्या धर्मानं केलं आणि तो धर्म तुला सांभाळायला आलाय. पण तू ओळखलं नाहीस त्याला. आणि ज्यावेळेस आमच्या विश्वामित्रानं दाखवलं, हरिश्चंद्रानं पाहिलं, त्यावेळेस डोळ्यातून अश्रुधारा वाहिल्या, आनंदाच्या अश्रुधारा. पण त्याचं फळ असणार जे आहे, तर माझा धर्म मला सांभाळायला आला. साष्टांग नमस्कार घातला सज्जन हो त्या धर्माला, आणि जसा हात जोडले तसं विश्वामित्रानं सांगितलं करागमन, त्या मूर्तीला सांगितलं करागमन. ती मूर्ती असणारी, परत भव्य दिव्य असणारी मूर्ती माझ्या केली, तर त्या असणार दुराचाराचं असणारा अंग आमच्यामध्ये येणार नाही. पण आम्ही प्रत्येक ठिकाणी असणारं खोटं बोलत चालतो महाराज. ओल्या असणाऱ्या जागेवरून चालतो, अनंत जीवाच्या हत्या पायाखाली न कळता करतो. शेतकरी लोक तर जास्त पाप करतात. नांगरट केली, नांगरणीच्या पाठीमागे किडे मुंग्या आळ्या निर्माण करतो आणि अनंत जीवाच्या हत्या करतो शेतकरी. कापूस फवारी, मूग फवारी, जे जे काही आहे ते अनंत जीव असणारे तो मारतो. एवढंच नव्हे, तिथं असणारे उंदर, हरण, जे काही आहेत प्राणी, त्यांना सुद्धा मारतो. तेवढंच नाही तर कंसावर बसलेलं पाखरू, नजरेच्या आड असणार पाप, व्यापारामध्ये असणार काही ना काहीतरी खोटं बोलावं लागतं आणि काही ना काहीतरी भेसळ करत चालावं लागते. आणि अशा पद्धतीने असणारं उदरनिर्वाहाच्या साधनासाठी आणि प्रत्येक व्यक्ती असणारा अनंत पाप करत चालतो वर्षभरामध्ये. आणि ह्या पापाचा आणि नाहीच काही जमलं तर वर्षातून एकदा तरी करावं, की जेणेकरून वर्षभर केलेल्या पापाचं क्षमाभिषेक सलिलम. अभिषेक क्षमा रूपाचा आहे आणि तिथं क्षमा मागितल्या जाते आणि क्षमा केल्या जाते. आमच्या रेणुकाचार्यांनी अगस्ती ऋषीला लिंगस्थलामध्ये काय टाकले शंकरावर पिंडीवर, अर्थ नाही महाराज. कोणतं आभरण पाहिजे? सत्यम आभरण प्रोक्तम, सत्याचं आभरण पाहिजे. क्षमाभिषेक सलिलम विवेको वस्त्र मुच्यते. कपडा नुसता टाकू नका, तर विवेक करा, आत्मा आणि अनात्म काय आहे. आणि सत्यम आभरण प्रोक्तम करायचा. असा जर असेल तर त्या ठिकाणी ते आभरण तुमचे काही कामाचे नाही. फक्त सत्य चाला आणि सत्य वागा. जेवढं वागता येईल तेवढं वागण्याचा प्रयत्न करा. सत्यम आभरण प्रोक्तम वैराग्यम पुष्पमालिका. आणि भौतिक सुखाला एक साखर, दुसरं तेल आणि तिसरं मीठ आहारातून वर्ज करण्याचा प्रयत्न करा. साखरेच्या ऐवजी गुळ वापरण्याचा प्रयत्न करा. जिथं मागच्या 15 ऑगस्टच्या वेळेस माननीय नरेंद्र मोदीजींनी लाल किल्ल्यावरून सांगितलं होतं, पण आता आयोडीन युक्त मीठ म्हणून वापरल्या चाललं आणि ऍसिड भरपूर त्याच्यात टाकल्या चाललं. स्त्रियांना अनेक विकार चालू झाले. तसं अनेक पदार्थामध्ये एकच पदार्थ तुम्हाला सांगायचं काम नाही महाराज. कोणी जरी तो वाईल्ड डीपी का आणि मग जे काही सीडचं टमाटर आहे, संक्षिप्त सांगतो, त्याच्यामध्ये वेगळ्याच काहीतरी प्राण्याचे डीएनए. सीडचा आल्लू वेगळ्याच प्राण्याचे डीएनए.
आणि अशा पद्धतीने तुम्हाला तिथं माहिती आणि सिद्ध करून दाखवलं जातं. असे अनेक पदार्थ महाराज. आणि कारण का त्याचं ज्ञान होत चाललं की हे शरीराला अपायकारक आहे आणि हेल्थ इज वेल्थ. याच्यासाठी जे काही आभरण आहे ते सत्यत्वाचं आणि आहारामध्ये सकस आहार, शुद्ध आहार वापरण्याचा प्रयत्न केला तर मनाची विचारशैली शुद्धतेकडे जाते. आणि शुद्धतेकडे जर गेली तर त्या भगवान शिवाचं असणारं पूजन कशा पद्धतीनं करायचं याचं ज्ञान होत चालतं महाराज. जे आमच्या देवादिका, कारण का लिंगायत धर्मपंथामध्ये गळ्यात अखंड लिंग असतो मरेपर्यंत, अंगच लिंग शरीर बनलेलं असतं. पण इतर धर्म संप्रदायासाठी माझ्या शिवमहापुराणानं सांगितलं की ज्या सुवासिनी स्त्रिया आहेत यांनी पार्थिव लिंगाची पूजा करावी. लक्षात ठेवा मी काय सांगायला तुम्हाला. याच्या अगोदर वेदांत पंडित जे काही आतापर्यंत आले तुमच्याकडे सांगणारे त्यांनी सांगितलंय की नाही विधवेन त्या. आता प्रवृत्ती मार्गातले म्हणजे काय, वयाच्या 54 आणि 55व्या वर्षाच्या नंतर त्यांचा मासिक धर्म बंद होतो. 55च्या पुढं, त्याच्या अगोदर ज्यांचा मासिक धर्म चालू आहे त्यांना प्रवृत्ती मार्गातल्या संपला पिरियड महिन्याचा तो संपला. 54-55च्या पुढे 60, 65, 70 पर्यंत गेल्या. अशा असणाऱ्या ज्या महिला विधवा असलेल्या त्यांनी असणारं रसलिंगाचं पूजन करावं म्हणून सांगितलं. रसलिंग म्हणजे पारा, पाऱ्यापासून पारद नावाचं श्लोक आहे. आता बघा, काल मी तुम्हाला सांगत होतो की बाबा रे पशुपती किंवा पाशुपत, मग त्या पाशुपतलाच आमच्या परम आदरणीय जे काही संत महात्मा आहेत त्यांनी त्याला पशुपती केलं म्हणाल. आणि ते पशुपती नावाचं जे काही व्रत आहे ते करत असताना कसं करावं व्रत, बर का. ज्यांना उपवास धरायचा आहे, सोमवार धरायचा आहे, महादेवाच्या पूजेला जायचंय, त्याने किती वाजता उठायचं, दिवस मावळता 5:45 वाजता. हर हर महादेव, हर हर देव सांगितलं. ब्रह्ममुहूर्त हे 3:30 ते 5:30 या कालावधीत असतं. करावा की मी आज असणार पाशुपत पशुपती जे आहे ते मी व्रत करायले. संकल्प केव्हा, स्नान करत असतानाच. आणि संकल्प झाल्याच्या नंतर अहोरात्र म्हणजे प्रत्येक असणाऱ्या क्षणाला त्या देवाचं नामस्मरण करावं. नाही तर मग एखाद्याला नामस्मरण करत असताना पांढरं वस्त्र परिधान करण्याला अत्यंत श्रेष्ठता दिली महाराज. आणि मग ती असणारी माता भगिनी महिला ज्यावेळेस आपल्या घरून पूजेचं साहित्य घेऊन निघते त्यावेळेस आपली चौखट ओलांडल्याच्या नंतर आपल्या प्रत्येक पावलागणिक त्या मंदिराची असणारी चौकट, मुख्य प्रवेशद्वार आम्ही ओलांडण्याची वेळ आली. सगळं साहित्य पूजेचं घेतलंय, पूजेसाठी निघालेलो मंदिरात मुख्य प्रवेशद्वाराची चौकट ओलांडताना परत लक्षात घ्यायचंय की तिथं एक व्रत करायचं असतं. मौनम सर्वार्थ साधनम.
एक वाचिक, दुसरा उपांशु आणि तिसरा मानस जप. वाचिक जो काय आहे तो बडबड 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 माझं जसं बोलणं आहे तशा पद्धतीनं करणं, त्याला वाचिक जप म्हणायचं. तर जवळचा बसलेला आहे पण आपण म्हणायला पण, आणि या ठिकाणी फक्त 11 वेळा मानस जप केला तर 1 कोटी जपाची बरोबरी मानस जप करतो. बडबड करता मी ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. देवतेचे असे 7 कोटी मंत्र आहेत, पण त्या 7 कोटी मंत्रामध्ये सर्वात श्रेष्ठ असणारा मंत्र म्हणजे ओम नमः शिवाय. त्याच्यापेक्षा कोणताच मंत्र श्रेष्ठ नाही. आमच्या भगवान शिवाला अनेक व्याख्या आहेत. अनंत नामे अनंत रूपे. ज्याला आई नाही, ज्याला वडील नाही, जो अकुळ आहे, जो अमूळ आहे. रमेश भाऊ लक्षात ठेवा मी काय सांगायला. जो अकुळ आहे, जो अमूळ आहे, जो निराकार आहे, ज्याला आई नाही, ज्याला वडील नाही. ज्याला आई आहे, ज्याला वडील आहे, त्याच्या अगोदर स्त्री लागेल. जसं श्री राम, श्री कृष्ण. रामाच्या अगोदर त्याचे आई वडील आम्हाला सांगता येतील म्हणून श्री लागलं. कृष्णाच्या अगोदर आई वडील आहेत म्हणूनच स्त्री लागलं. पण ज्याच्या अगोदर आई वडीलच नाही ठेवा, जे काही तुम्ही आजकाल मंत्र म्हणायला, तो मंत्र ओंकाराशिवाय कोणताच मंत्र परिपूर्ण होत नाही. जसं ओम गं गणपते नमः, ओम लागला. ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. ओम बीज आहे सगळ्या मंत्राचं असणार ओम. आणि तो ओम लावल्याशिवाय कोणताच मंत्र परिपूर्ण होत नाही. ओम नमः शिवाय भवतरणोपाय सुलभ उपाय तारक मंत्र श्री गुरुचा सुलभ उपाय तारक मंत्र श्री गुरुचा. ओम नमः शिवाय भवतरुण उपाय सुलभ उपाय तारक मंत्र श्री गुरुचा. दर्शन हृदये
सुलभ उपाय तारक मंत्र श्री शिवाय माया शोधी त्वरित निज करुण उपाय सुलभ उपाय तारक मंत्र श्री गुरुचा. सांगितलं षडाक्षर मंत्राची माहिती सांगताना तशी आला चौथ्याला वाहे मना तित स्वरूप तुझे हे वा आला आणि एक पदे दिन एक परात्पर ये आला त्याला षडाक्षर मंत्र म्हणतात. आणि तशाच पद्धतीचा षडाक्षर मंत्र आमच्या शिवमहापुराणामध्ये रहस्यमय सांगितलं आणि सखोल ज्ञान रूपात ती स्वतः ईश्वर कृपेनं माझ्या सद्गुरूच्या बुद्धीनं रचण्याचं सामर्थ्य माझ्याकडे त्याने दिलं. असे अनेक पद आहेत त्याच्यामध्ये आमचे की त्या अनुसंगाला अनुसरून पद आहेत. त्यांच्या रचना आम्ही बऱ्याच केल्या. तसं जे काही षडाक्षर ज्ञान आहे तर ह्या शिवमहापुराणचं असणार आहे आणि ते चरण आपण दररोज म्हणतोय. ह्या षडाक्षरामध्ये त्यांनी ओंकारासहित पंचाक्षर म्हणावा आणि ज्यांची दीक्षा नाही झाली इतर धर्म संप्रदायाचे आहेत त्यांनी नमः शिवाय किंवा शिवाय नमः जोपर्यंत दीक्षा होत नाही तोपर्यंत म्हणावा. पण त्याच्या अगोदर असणारे कोणतेही शब्द लावू नये. नादापासूनच शक्ती बिंदू उत्पन्न झाला. मी कालच सांगितलं तुम्हाला. निर्गुणी निर्गुण सगुणी सगुण 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 निर्गुणी निर्गुण शिवजी निर्गुणी निर्गुण निर्गुणी निर्गुण सगुणी सगुण त्रिगुणी त्रिगुण शिवचित्तो. निर्गुणी निर्गुण आहे. निर्गुणात मधला पुन्हा निर्गुण भाग एवढा सूक्ष्म आहे की तो परेच्या पलीकडे आहे. मन वाणी ला सुद्धा गोच डासामध्ये केवढा असेल, बारीक चिलटामध्ये केवढा असेल, त्याच्यापेक्षाही बारीक बारीक जीव आहेत त्यांच्यामध्ये केवढा असेल. आणि विराटातल्या विराट रूपामध्ये पूर्ण ब्रह्मांड भरून शंकर जळी तळी काष्टी भरला पिंडी ब्रह्मांडी बिंबला अलक्ष लक्षीने लक्षीला. आणि म्हणून प्रत्येकानं असणार 7 कोटी मंत्रामध्ये नकार मकार शिकार वाकार याकार जो आहे 52 अक्षरातून सालबोध काढला असे आमचा परमर्श सांगतो. तकाराचा अंत नकार, तकाराचा अंत नकार, पकाराचा शेवट. नम म्हणजे पार्वती, शिव म्हणजे शिव, आय म्हणजे दोघांचं ऐक्य. नम म्हणजे नमस्कार असो, शिव म्हणजे शिवा तुला. आणि नम म्हणजे जीवात्मा. अमंगळातला अमंगळ कितीही जरी अपवित्र असला आणि त्याने जर पंचाक्षर किंवा षडाक्षर मंत्र म्हणला तर तो उद्धरून गेल्याशिवाय राहत नाही. तो शिव त्याला उद्धरून नेल्याशिवाय राहत नाही असं आम्हाला लिंग पुराण आणि स्कंद पुराणात सांगितलं. पण त्याने जर अंतःकरणामधून समर्पित भावनेनं
मन निर्मळ करून जर तो मंत्र म्हणला तर तो निशेष असणारा उद्धरून जाणार गेल्याशिवाय राहत नाही, यात संशय नाही, म्हणून आमचं लिंग पुराण आणि स्कंद पुराण सांगते. आपल्याला नुसतं स्थूल, सूक्ष्म आणि कारणलिंग सांगितले, अर्थात इष्टलिंग, प्राणलिंग आणि भावलिंग त्याला म्हणतो आम्ही परमरसामध्ये. पण आचारलिंग, गुरुलिंग, बेंबीच्या ठिकाणी शिवलिंग आणि हे असणार जे काही षडचक्र आहे, असे जे काही 6 अक्षर आहेत, ते मंत्र म्हणत आम्ही महाप्रवेशद्वाराची चौकट ओलांडायला. लक्षात ठेवा कुठे आपण आले का तिथपर्यंत. स्नान करून सुचिरभूत होऊन आम्ही व्रत करायचा संकल्प करून मंदिरात आलो. त्याचं महत्व विशद करत असताना आम्हाला विज्ञानानं, आयुर्वेदानं सांगितलं की बाबा रे, जे काही शिक्षण घेणारे मुलं मुली आहेत लहान, 1ली पासून 12वी 14वी पर्यंतचे, त्यांनी असं बडबड बडबड करत अभ्यास करू नये. तर त्यांनी तोंड बंद करून, जिथं आपली टाळू आहे त्या टाळू मधून आतमध्ये प्रसार होतो त्याचा किंवा प्रवाहित होतो, आणि तो असणारा अमृताचा थेंब आमच्या जिभेच्या शेंड्यावर पडणं महत्वाचा. आणि जर आमच्या जिभेच्या शेंड्यावर पडला तर अध्यापन करणं, त्याची अनुभूती आम्ही घेतली. आणि म्हणून तुम्हाला सांगतोय, आम्ही शास्त्रानं सांगितलं त्याचं अनुकरण केलं आणि त्याचा असणारा लाभ किंवा फायदा आम्ही मिळवला. म्हणून तुम्हाला सांगतो, आम्ही अनुभूती रूप सांगतोय. मंदिरामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर मौनम सर्वात, वर्षभर पाप करायचं आणि एक तास टाकायचं का त्याच्या डोंबल्यावर नाही. आमच्या महानुभाव असलेल्या महात्म्यांचं म्हणणं ते नाही महाराज, ध्यानात ठेवा. जसं ब्रह्मांडाची उत्पत्ती स्थिती लय होते, तसं सकाळी झोपेतून उठणं म्हणजे जन्म, दुपार म्हणजे पालन आणि संध्याकाळी निद्रा सुख. त्याला सातत्य ठेवावं लागेल. एका तांब्यात होईल, पण त्याला सातत्य ठेवलं तर त्यातला सूक्ष्म भाग लक्षात घ्या. म्हणण्याचा सत्य आहे, एकदम सत्य आहे, पण नेमकं पाणी टाकायचं कुठं. भगवान शिवावर पाणी जर न्यायचं, इतर असणाऱ्या राशीच्या लोकांनी त्यातून पाणी टाकायचं नाही. तर विशेष तांब म्हणजे मंगळ आहे, तांब म्हणजे मंगळ आहे, आणि त्यातलं पाणी म्हणजे चंद्र आहे. ज्यावेळेस चंद्र आणि मंगळाचा एकरूपता होते त्याला लक्ष्मी योग मानला जातो. कुंडलीतला जन्म असल्याला का नसना, पण तांब्याचा तांब्या पाहिजे. आता पाणी कुठलचं घ्यायचं. काही ठिकाणी मंदिराच्या ठिकाणी आळ, बारव, सरोवर, नदी, तळे आहेत, आणि अनेक ठिकाणी माझ्या भगवान शिवाच्या मंदिराच्या जवळ नदी वाहत आहे. परितेची उत्तम तीर्थ म्हणून अभिषेकिती देवा ते. माझ्या मनमथाने सांगितलं, जिथं जिथं पाणी येते माझ्या शिवाची पायधुनी आहे, पायधुनी. पण आम्ही ते उत्तम तीर्थ म्हणून त्याला अभिषेक घालतो. सज्जनो, आमच्या घरी जर बोर पाडला, पाण्याचा बोर, तर आम्ही काय करतो, त्या बोरचं पाणी निघाल्याच्या नंतर थोडं थंड होऊ देतो, गाळ. आमच्या घरातलं असणार कलह, आमच्या घरातला असणारा उद्वेग, मत्सर, कडकपणा, गरमपणा, दंगल, मंगल दंगल घडवतो आणि राहतो. आणि म्हणून जे काही आमच्या घरातलं वातावरण असणार त्या पद्धतीचं होतं, त्याचं शमन करण्यासाठी आणि आमच्या घरातलं असणार जल अर्थात चंद्र, थंड पाणी शिवाला पहिल्याला नेऊन घातलं जातं. ते सगळ्यात महत्वाचं
जर अशा प्रकारचं काही तिचं वातावरण दिसत असलं तर तिला तिच्या माहेरच्या असणाऱ्या जलदेवतेची आसराची पूजा करून यायला सांगा आणि 1 महिन्याच्या नंतर कितपत फरक तुमच्या घरात जाणवला ते मला फोन करून सांगा. का ज्या ठिकाणी जलदेवतेचा कोप असतो त्या ठिकाणी कलह निर्माण होतो आणि तो जलदेवतेचा कोप आपल्या घरात होऊ नये म्हणून आमच्या घरातलं असणारं पाणी शिवलिंगावर टाकायला न्यावं. जे उत्तम पाणी आहे ते गंगेचं किंवा नदीचं किंवा पवित्र असणाऱ्या तीर्थाचं, त्याला उत्तम पाणी म्हणून सांगितलं. 2 आडाचं किंवा विहिरीचं जे कोंडीव पाणी आहे, सरोवर पाणी, आणि 3 नंबरला आपल्या घरातल्या बोरचं पाणी. सगळ्यात उत्तम तीर्थोदक गंगेचं, मध्यम असणारं आडाचं विहिरीचं, तर सगळ्यात कनिष्ठ असणारं आपल्या घरातल्या बोरचं. आता तुम्हाला कोणतं टाकायचंय? कनिष्ठ का मानलं? पाणी वर आणायला. आणि रेणुकाचार्याने अगस्तीला सांगितलं चांबड्यात पाणी आणि तेल घेऊ नये, अपवित्र आहे, पूजेसाठी चालत नाही. म्हणून कनिष्ठ. मग याच्यामध्ये आम्हाला कोणतं पाणी भगवान शिवावर टाकायचं की जेणेकरून आमच्या व्याधी दूर होतील? सज्जन हो, शुद्ध जलानं जर भगवान शिवाचा अभिषेक केला, मी काल सांगितलं होतं ज्यांना लिहून घ्यायचंय त्यांनी वही आणा, पेन आणा. शुद्ध जलानं जर अभिषेक केला तर आमच्या मनोकामना पूर्ण होतात, आडी अडचणी दूर होतात आणि पाऊस जास्त पडतो म्हणून सांगितलं. आपण पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलाचे खांदे मळण्यासाठी जे गवत आणतो, दर्भ एवढा श्रेष्ठ आहे की दर्भाशिवाय होम हवन होत नाही, दर्भाशिवाय पितर तृप्त होत नाही, दर्भाशिवाय दीक्षा होत नाही, कोणत्याच असणाऱ्या शांत्या होत नाहीत, कोणत्याच असणाऱ्या प्राणप्रतिष्ठा होत नाही. दर्भ एवढा श्रेष्ठ आहे की सगळ्या आसनापैकी मृगासन, व्याघ्रासन, घोंगडीचं आसन किंवा कार्पास वस्त्रासन, कापसापासून निर्माण झालेले, आणि तो पितर जेवत नाही तोपर्यंत पितर तृप्तच होत नाही म्हणून मनुस्मृती नावाचा ग्रंथ सांगतो. कोणता यज्ञयाग होत नाही, आहुती टाकताना त्या माणसाच्या बोटामध्ये दर्भाची अंगठी पाहिजे. आणि दर्भ हा एकदम पवित्र मानलेला पदार्थ आहे आणि त्या दर्भाचा असणारा थोडासा तुकडा पाण्यात टाकून शुद्ध जल, कुशोदक, दर्भोदक जे म्हणतात, तर हे जर पाणी भगवान शिवावर टाकलं तर आमच्या घरातल्या व्याधी नष्ट होतात म्हणून सांगितलं. आमच्या घरचा असाध्य विकार जो आहे, रोग आहे, त्याचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. दही, आमच्या भगवान शिवाला दही टाकलं. दही हे शरीराला थंड करणारा पदार्थ. आमच्या भगवान शिवानं कंठामध्ये विष ठेवल्यामुळं त्याच्या ज्वाळा ज्या आहेत त्या ऊर्ध्व वाहतात, ऊर्ध्व. आणि म्हणून ऊर्ध्व वाहत असणाऱ्या ज्वाळेला गंगा ठेवून पाहिली, भस्म लावून पाहिला, नाही, गरम नाही. तर त्या ठिकाणी दही सुद्धा लावल्या जातं. पहिल्याला प्राणप्रतिष्ठा जिथं होते शिवलिंगाची, त्यावेळेस दही आणि मुरमुरे त्याला चोळल्याशिवाय कोणत्याच देवाची प्राणप्रतिष्ठा परिपूर्ण होत नाही. म्हणून दह्याची एक श्रेष्ठता दिली की दही जर आमच्या शिवाला समर्पित केलं तर या ठिकाणी गोधनाची प्राप्ती होते. गाई म्हशी वगैरे जे काही गोधन आहे तर ते आमच्या घरचं वाढतं प्राप्त होते म्हणून सांगितलं. ज्यांना मनोकामना पूर्ण करायच्या, व्यापारामध्ये यश किंवा नोकरीमध्ये यश मिळवायचं, त्यांनी इच्छित वांछित फलमापनती, कामना पूर्ण करायची
आमच्या इच्छेची त्यांनी मध असणारा माझ्या भगवान शिवावर समर्पित करावा म्हणून सांगितलं. तो लिंगावर त्या तूप समर्पित करावं. नित्य नियमानं दररोज 2 थेंब 5 थेंब चमचभर गिलासभर जे काही असेल ते जशी एक इच्छा. आणि विद्वान पुत्र गुणवान पुत्र जन्माला येतो, वंशाचा विस्तार होतो आणि वंशाची वृद्धी. हा महाराज कमीत कमी सांगा. गाईचं दूधही मिळत नसेल आणि वंशवृद्धी घरामध्ये नाही, अशा लोकांनी पाण्यामध्ये साखर मिक्स करा आणि शर्करायुक्त असणार थंड पाणी माझ्या शिवावर समजा. किंवा एखादी काकवंद्य असेल, काकवंद्या म्हणजे एकच लेकरू होतं नंतर होतच नाही. कावळीला जीवनामध्ये एकच लेकरू होत असतं बरं का, कावळीला दुसरं होतच नाही. तसं काकवंद्या तिला म्हणावं. आणि असे जर प्रकार असतील तर गाईच्या दुधाला ते दूध होऊन ज्वराचे प्रकार घरातले संपून जातील. ज्यांचा व्यापार व्यवसाय व्यवस्थित चालत नाही अशा लोकांनी माझ्या भगवान शिवावर पिंडीवर दूध केशर आणि साखर. साखर दारिद्र्य नाश करतं, बुद्धी वाढवतं, स्मरणशक्ती वाढवतं. माझ्या माता वर्गाची असणारी प्रमेय विकार जो आहे, ज्याला प्रदर विकार म्हणतो आम्ही, तो प्रदर विकार शांत करण्याचं काम. तरी फक्त आपलं एवढं वहा बघा तिच्या मनात परिवर्तन होतं का नाही. नाहीतर तुम्हीच टाकता, तुम्ही कमी नाही. सांगायचं तात्पर्य की विरोधक आणि वैरी संपून जातात होतो आणि सर्व मनोकामना प्राप्त होते म्हणून सांगितलं. नारळ श्रीफळ जर समर्पित केलं तर. आता काही ठिकाणी समर्पितही केलं जातं आणि काही ठिकाणी फोडलंही जातं महाराज. नारळ फोडावं म्हणून सुद्धा सांगितलं शिवमहापुराणमध्ये. काही ठिकाणी वहा म्हणून सांगितलं गेलं. मोक्ष प्राप्ती होते, कामना सिद्धी होते म्हणून सांगितलं. अभिषेक जर भगवान शिवावर केला तर आत्मशुद्धी होते. गंध बोट का लावायचे ते 3 बोटाचे नाव काय, सगळी विस्तृत माहिती मी 17 आणि 18 2017 आणि 18 2 वर्ष माझ्याकडे इकडची कथा होती. त्यावेळेला मी निरूपण केलेलं होतं. सांगायचं तात्पर्य की अहवनीय गार विचार करायला पाहिजे. अत्यंत प्रिय असणारं भस्म महाराज. बाकीचे कोणतेच उपचार जर तुमच्या ताटात नसतील आणि एकटा भस्म जरी असेल ताटामध्ये, पाणी घालून जर नुसता भस्म जरी लावला निर्माण झालेलं आणि ते पवित्र सांगितलं आणि ते भस्म आम्ही धारण करतो. ते भस्म भगवान शिवाला समर्पित करावं लावावं. भस्मामुळे ज्ञानप्राप्ती होऊन जाते. भस्मामुळं पाप क्षालन होतं. ते भस्म लागलं होतं अंगाला. किती जन्माचं ज्ञान झालेलं? 21 जन्माचं. तर आमचं धर्मशास्त्र सांगतं त्रिपुंड विभूती मस्तकी पाहून कापेयम म्हणून लिंग पुराण आणि माझ्या शिवमहापुराणाने सांगितलं मला. भस्माचं महात्म्य मोठं आहे. कारण का नुसतं भस्म धारायला जर बघितलं तर आमचा यमधर्म चळचळा कापतो आणि हात जोडून साष्टांग दंडवत Yeah.
शिवाला लावायचा. अनुक्रमे एक दिवस असा आला की भस्मच नाही मिळालं. आणि मग त्यावेळेला सगळीकडे धुंडाळलं, भस्म मिळालं नाही. शेवटी पत्नीला सांगितलं काय करावं, भस्मच नाही भेटलं. तिने सांगितलं चिंता करू नका, माझ्या शरीराला दहन द्या, माझ्या शरीराला दहन करा आणि ते असणार भस्म. आणि अग्निडाग दिला, पेटून दिलं, ती राख तयार झाली आणि ते रक्षा भस्मरूपी असणार भगवान शिवाची आरती केली आणि घंटी वाजवली. नियम होता की ती घंटी वाजवल्याच्या नंतर लवकर निवत. जनो त्या भस्माचं सामर्थ्य एवढं होतं की जी जळून भस्मसात झालेली आमच्या भिल्लाची असणारी पत्नी इकडे घंटी वाजणं, आरती टेकणं आणि पत्नीनं नैवेद्य करून घेऊन येणं. माझ्या भस्माचं सामर्थ्य एवढं महाराज, त्या भस्मामध्ये ताकद एवढी आहे. आणि म्हणून भस्म सर्वश्रेष्ठ आहे. दुसरं, काही ठिकाणी असणारा चंदनाचा गंध लावला जातो. पण ग्रंथानं, काही ग्रंथांनी पुरावा दिला की काही असणारे चंदन भगवान शिवाला लावू नये. चंदन किती प्रकारचं आहे? चंदन सज्जन हो 5 प्रकारचं आहे. चंदनामध्ये किती प्रकार आहेत? 5. एक, आपल्याकडे मिळणारं साधं चंदन. उंच झाड, मोठं झाड झालं की ते लोक तोडून गाबुटी आतली काढून नेतात, सेंट सुगंधित साधं चंदन. दुसरं, लाल चंदन, त्याला रक्तचंदन म्हणतात. तिसरं, हरिचंदन. चौथं, गोपीचंदन. आणि 5वं असणारं मैलागिरी नावाचं चंदन. 5 चंदनाचे प्रकार आहेत. त्यातले फक्त 2 चंदन भगवान शिवाला लावल्या जातात, बाकीचे लावल्या जात नाहीत. एक साधं चंदन आणि दुसरं लाल चंदन फक्त शिवाला समर्पित करावं, लावावं. गोपी चंदन आणि हरिचंदन माझ्या विठ्ठलाला, पांडुरंगाला, कृष्णाला लावावं, शंकराला लावल्या जात नाही. मैलागिरी नावाचं 5वं चंदन शिवासमोर जाळलं जातं धूप रूपानं, पण शिवाला लावल्या जात नाही. याचा उल्लेख मराठा संप्रदायामध्ये किंवा वैष्णव संप्रदायामध्ये एखादा व्यक्ती जर मरण पावला तर गरुड पुराण लावल्या जातं. गरुड पुराण, त्याच्यामध्ये एक श्लोक दिलाय, गोपी मलेन युक्त सन सन गोपी मलेन युक्त सन शिव स्पर्शति यो द्विजः एक विशंती कुलेर नरके पचते नरहा. त्यांनी सांगितलं गोपी मलेन युक्त सन. गोपी म्हणजे गोपीचंदन आणि मलेन म्हणजे मैलागिरी चंदन. जर भगवान शिवाला लावल्या जात असेल किंवा एखादा व्यक्ती आपल्या कपाळाला लावून जर शिवाला स्पर्श करत असेल, गोपी मलेन युक्त सन शिव स्पर्शती यो द्विजः, जरी तो ब्राह्मण असेल. शिवमहापुराण नाही सांगत, लिंग पुराण नाही सांगत, स्कंद पुराण नाही सांगत, गरुड पुराण सांगतंय महाराज, ध्यानात ठेवा. शिव स्पर्शती यो द्विजः, जर एखाद्या माणसानं जर स्पर्श केला लावण्यासाठी किंवा लावून, एक विशंती कुलेर 21 कुळ नरके पचते नरहा. गरुड पुराणानं श्लोक दिला महाराज.
आणि म्हणून गोपी चंदन आणि मैलागिरी चंदन आमच्या भगवान शिवाला लावल्या जात नाही. हरिचंदन लावल्या जात नाही, तर फक्त साधं आणि लाल चंदन दोनच लावल्या जातात. आणि त्या ठिकाणी जर चंदन आमच्या भगवान शिवाला जर समर्पित केलेलं असेल, साधं आणि लाल चंदन, मनशांती आणि अंगातला ताप कमी करणं आणि मोक्ष प्राप्ती करून देण्याचं काम ते चंदन करतं महाराज. कोणतं वापरायचं आणि कोणतं नाही, थिंक ट्वाइस बिफोर द वर्किंग. आणि त्यानंतर जे काही आम्ही चंदन लावत असताना, भगवान शिवाची आराधना करत असताना विभूती लावली, भस्म लावलं शिवाला, त्यानंतर आमच्या शिवाला गंध लावला जातो महाराज. गंध, अष्टगंध वेगळा. अष्टगंधामध्ये चंदन असतं, चंदन अष्टगंधामध्ये. अगरू, कापूर, तमाल, केशर, कुमकुम, वाळा, कोष्ठ आणि कस्तुरी असे 8 भाग त्याच्यामध्ये मिक्स केल्या जातात, म्हणून त्याला अष्टगंध म्हणतात. म्हणून या ठिकाणी कोणतं चंदन अष्टगंधामध्ये वापरलंय हे माहित नाही आपल्याला. आणि मग आम्ही त्यापेक्षा, चंदनापेक्षा कुंकू श्रेष्ठ आहे म्हणून सांगितलं. क्रियासार नावाच्या ग्रंथामध्ये एक श्लोक दिला, गंधानुलेपनात पुण्यम. गंध कोणता लावायचा आणि कोणता श्रेष्ठ आहे लक्षात घ्या. गंधानुलेपनात पुण्यम द्विगुणम चंदनस्यतु चंदनात अर्गो अयम पुण्यम अष्टगुणाधिकम कृष्णा गुरु विशेषेण द्विगुणम फलमिष्यते तस्मात् शतगुणम पुण्यम कुंकुमस्य विधीयते. त्यांनी सांगितलं गंधापेक्षा चंदन दुप्पट श्रेष्ठ. साध्या गंधापेक्षा, चंदनापेक्षा 8 पटीनं अगरू श्रेष्ठ. त्या अगरूपेक्षा दुप्पट कृष्णागुरु श्रेष्ठ. आणि त्या कृष्णागुरुपेक्षा 100 पटीनं कुंकू श्रेष्ठ, कुंकुम श्रेष्ठ. शिवाला लावण्यानं पुण्य मिळतं म्हणून सांगितलं. क्रियासार नावाच्या ग्रंथाचा श्लोक आहे. आमच्या बायामध्ये माय अगं येडे लावू नको ना, त्याचं डोकं दुखन ना. कोण्या भुंडकीला सांगितलं? स्वप्नात येऊन म्हणला का माझा देव तुझ्या कुंकू लावू नका म्हणून. अंधश्रद्धा पसरू नका आणि जगाला दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न करू नका. जे सत्य आहे ते वापरण्याचा प्रयत्न करा आणि जगाला गंडवण्याचा प्रयत्न नका करू. कोणाच्या स्वप्नात आलं कुंकू लावू नये महादेवाला? उगतच काय ना काहीतरी अफवा पसरायच्या आणि ही तिला सांगते ती तिला सांगते, अगं माय लावू नको त्याचं डोकं दुखतं. कोणाच्या स्वप्नात येऊन सांगितलं, अरे ज्यानी विष पचवलं, ज्यानं विष पचवलं त्याला कुंकू असणार पचवायची काय? हे कुंकू कशापासून होत तयार? हळद आणि चिंचोका मिक्स केला जातो. हळद आणि चिंचोका मिक्स करून त्याचं कुंकू तयार केलं जातं. विष तर नाही ना. आणि एक लक्षात ठेवा, आजचे जे काही मुली आहेत त्या गंध लावायला तयार नाही. त्यांच्या असणाऱ्या वडिलापेक्षा आईलाच थोडी लाज वाटू द्या.
कारण का मातृदेवो भव पहिला आई गुरु असते तिचा. आणि तिला ठणकावून सांगा हिंदू संस्कृती आहे, हिंदू संस्कृतीमध्ये गंधाला अनन्यसाधारण महत्व आहे, सगळ्यात श्रेष्ठता आहे. प्रत्येक धर्मपंथात एक मुस्लिम सोडला तर सगळ्या धर्मपंथामध्ये गंधाला महत्व आहे महाराज. दोन्ही भुवयाच्या मध्ये गंध असणं महत्वाचं आहे. पण ह्या पांढऱ्या थोबाडाच्या पोरी समोरून जातात, अशी तळपायच्या मस्तकाला जाती. त्यांच्या आईला जर आम्ही म्हणलं मग का ही लावत काय सांगा महाराज, ती ऐकतच नाही. लाज वाटायला पाहिजे या गोष्टीची तुम्हाला. ऐकत नसती तर दोन थोबाडीत द्या ना आणि समजून सांगा कशामुळे लावेना. पाश्चात्य संस्कृतीच्या मालिका पाहायला द्या, ज्या संस्कृतीमध्ये एका सोबत प्रेम केलं जातं, दुसऱ्याला मारलं जातं, तिसऱ्या सोबत पळून गेलं जातं आणि चौथ्या सोबत संसार केला जातो आणि नाव एकच मानव. पवित्र रिश्ता काय किती बदलले नाही म्हणजे त्याला ती सर्जरी केली म्हणजे दुसरा आला. पाश्चात्य संस्कृतीच्या मालिका असणाऱ्या यांचे डायरेक्टर असणारे मुस्लिम समाजाचे लोक आहेत. याच्या अगोदरचे जे पिक्चर होते त्याच्यात सुद्धा मुस्लिम समाजाचे डायरेक्टर लोक होते आणि मुस्लिम समाजाच्या नट्या सुद्धा होत्या, अभिनेत्र्या. आणि म्हणून त्यांनी गंध किंवा कुंकू लावायचं वर्ज केलं आणि तेच असणारं मालिकेमध्ये आलं आणि मालिकेमध्ये आलेलं आम्ही अंगीकारायला सुरुवात केली. पण लक्षात ठेवा त्या मुस्लिम धर्म संप्रदायात एक चांगला गुण घ्या. मुस्लिम समाजामध्ये जर एखादी मुलगी उपवर झाली, मुस्लिम समाजामध्ये एखादी मुलगी जर उपवर झाली, पहिला पिरियड आला तिला, तर त्यांच्या धर्म संप्रदायामध्ये तिच्या चेहऱ्यावर नकाब टाकला जातो काळा आणि सांगितलं जातं हे छोकरी तूने पराया मर्द नहीं देखना. तूने पराया मर्द नुसत्या स्त्रिया, लग्न झालेल्या स्त्रियाच नकाब घेतात असं नाही. ज्या हुशार झालेल्या मुली त्यांच्या चेहऱ्यावर नकाब टाकला जातो आणि त्यांना सांगितलं जातं ठणकावून कुराणच्या भाषेमध्ये, ए छोकरी तूने पराया मर्द नहीं देखना, अगर देखा तो तुझे जन्नत नहीं मिलेगी. जन्नत म्हणजे मोक्ष, तुला मोक्ष मिळत नाही. म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर नकाब टाकला जातो, पूर्ण अंग झाकल्या जातं. आणि आमच्या समाजामध्ये पैशाचा माज आल्यामुळं अर्धे कपडे घातले जाते. मग अत्याचार कोण्या धर्मावर होते? मुस्लिम समाजाची कधी मुलीवर किंवा स्त्रीवर अत्याचार झालेला पाहिला का? याला कारण आम्ही आहोत महाराज. आमची धर्म संस्कृती आम्हाला वाचवायची असेल तर आईनं असणार कुलीनता आणि शालीनतेनं वागावं. हिजड्यासारखं किंवा हिडग्यासारखं वागू नये. तिनं आपली असणारी कुलीनता आपल्या आई वडिलांकडून आणलेली कुलीनता आणि शालीनता वापरावी आणि इथं असणारा कीर्तिध्वज उभा राहावा, याच्यासाठी मुलगी परायाकडे दिली जाते. आणि म्हणून ती असणारी कुलीनता शालीनता वापरण्याची आम्हाला गरज आहे. आम्ही तर अनुकरण कराच करा, पण पुढची पिढी असणारी जी काय आहे मुलगी किंवा सून, तिच्यावर सुद्धा संस्कार टाकण्याचे प्रयत्न करा. अन्यथा धर्म बुडाला हे ध्यानात ठेवा. धर्म बुडाला आहे आणि त्याच्यामुळे हे अनर्थ व्हायला लागले भविष्यामध्ये. पुन्हा एकदा सांगून जातो, 2026 ते 2030 पर्यंत काळ असा दुर्घट दाखवलेला आहे की पूर्ण जगामध्ये फक्त 64 कोटी जनता राहील म्हणून सांगितलं चाललंय. किती? आपल्या भारताची लोकसंख्या 1,45,00,000 145 कोटी. 145 कोटी जर भारताची लोकसंख्या आहे तर पूर्ण जगामध्ये 64 कोटीच लोक राहतील म्हणून सांगितलंय. भाकीत आहे महाराज. आणि त्याच्यामध्ये
32 कोटी लोक भारतात राहतील आणि इतर देशामधले सगळे मिळून 32 राहतील, असं भाकीत केलं चाललंय. आणि म्हणून आमचं जे काही आचरण आहे ते सुधारण्याचा प्रयत्न करा. कुलीनता, शालीनता, नीतिमत्ता, शरीराचं नग्न पण दाखवल्यानं सुंदरता प्राप्त होत नाही महाराज. तर कुलीनतेनं, शालीनतेनं जर वागलं तर त्या ठिकाणी असणारी सुंदरता उत्पन्न होते, मांगल्यता उत्पन्न होते. कृपया राग येऊ देऊ नका. मला जे काही समजा मनातून तुम्हाला धर्माचा उपदेश करायचा आहे तो मी करण्याचा प्रयत्न करतो. राग येत असेल तर मी या ठिकाणाहून तुम्हाला नमन करतो. सांगायचं तात्पर्य आहे की जे काही पुढे येणारा काळ आहे तो अघटित आहे महाराज. आणि म्हणून गंध हा जो काही आहे तर दोन्ही भुवयाच्या मध्ये लावला जातो. पिंगला आणि इडा, उजव्या बाजूच्या पिंगला नाड्यात, डाव्या बाजूच्या इडा नाड्यात आणि मधली असणारी सुषुम्ना, ह्या तिन्हीचं केंद्रस्थान जे आज्ञाचक्र आहे ते झाकल्या जाणं महत्वाचं आहे. म्हणून तिथं गंध लावला जातो. आणि एखादी सुंदर असणारी गोरीपान मुलगी विना टिकलीची किंवा विना गंधाची, तिला थोबाड बघ म्हणावं त्या आरशामध्ये. आणि एखादी माझी काळी सावळी असणारी बहीण समोर आणा आणि तिला लाल जर्द कुंकाचा टिकला द्या आणि मग तिचा चेहरा पहा. सज्जनो, त्या गंधानं असणारं बल, तेज आणि कांती वाढते, स्मरणशक्ती वाढते. आणि म्हणून गंध लावला जातो. अर्थात कुंकुम सर्वश्रेष्ठ आहे. या ठिकाणी सांगितलं गेलं की जेणेकरून चंदनापेक्षा, अगरूपेक्षा, कृष्णागरूपेक्षा 100 पटीनं कुंकू श्रेष्ठ आहे. म्हणून क्रियासार नावाच्या ग्रंथात सांगितलं. गंधामुळं पुण्यप्राप्ती होते, स्मरणशक्ती वाढते. आणि गंध भगवान शिवाला लावला जातो. त्यानंतर धान्य समर्पित केलं जातं. मला वाटतं याच्या अगोदरही मी सांगून गेलेलो असेल. आमच्या रावणाची आई कैकसी दररोज पिठाचे शिवलिंग बनवत होती. आणि बनवत असताना रावण समोर आला आणि सांगितलं, काय गाई, हे काय वेड्यासारखं करतेस तू? हे काय का पिठाचं लिंग बनवायलीस? थांब, आत्ताच्या आत्ता जातो आणि शंकराकडून लिंग जाणतो. अनुक्रमे रावण आईला बोलला आणि शिवाकडे गेला. कैलास पर्वत डगडगा हलवला तरीही शिवाला जाग यायला तयार नाही. अनुष्ठान केलं, एक एक मुंडक छाटून शिवाला व्हायला सुरुवात केली. त्यावेळेला भगवान शिव प्रसन्न झाले आणि माग म्हणले वरदान. त्यावेळेस आत्मलिंग मागितलं रावणानं आणि पार्वतीही मागितली महाराज. त्यावेळेला भगवान शिवानं आत्मलिंगही दिलं आणि पार्वतीची छाया बी देऊन टाकली. अनुक्रमे ते लिंग असणार आमच्या काही ठिकाणी सांगितलं विष्णू परमात्माने, काही ठिकाणी गणपतीने सांगितलं. ते लिंग टेकायला लावलं. गायी वाढणारा पाताळ कंद गणपती. बाकीच्या वरुण देवतेनं रावणाच्या पोटामध्ये मूत्र तयार केलं, लघुशंका तयार केली. संध्या होण्याचा टाइम आला. रावणाला लगवी लागली आणि सांगितलं, बाबा रे पोरा, हे घे शिवलिंग. आता मी प्रातर्विधी उरकून येतो, लघुशंका करून येतो. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, ते जड आहे, मी नाही घेत म्हणले. यांनी सांगितलं, घे घे, थोडा वेळ घे, आता आलो मी. यांनी सांगितलं, हे बघ बर का, मी 3 आवाज देईल, नाही आलास तर खाली टेकून देईल. सगळ्या देवांची माया असणारी वरुण देवतेच्या पाठीमागे होती. वरुण देवता पोटामध्ये समुद्र रूपाने निर्माण झाली होती रावणाच्या. लघुशंका बराच काळ निघून गेला. 1, 2, 3 आवाज दिले पाताळ कंदानं. शेवटी ते लिंग खाली ठेवलं, तिथंच स्थिर झालं लिंग आणि तो पाताळ कंद गडप झाला. रावणानं लघुशंका संपवली आणि पळत आला. पळत येऊन त्या लिंगाला हलवून उपटायला सुरुवात केली, पण ते लिंग उपटल्या गेलं नाही. पुन्हा अखंड पृथ्वीला चिटकलं. मग मात्र गायी
गायीकडे पळाला आणि गायीचा कान धरला. गायीला वडायला सुरुवात केली, पण गायी सुद्धा पृथ्वीमध्ये अखंड होऊन गेल्या. तो गोकर्ण शिवलिंग, गोकर्ण महाबळेश्वर शिवलिंग, आणि अशा पद्धतीचं चारित्र्य सांगितलं जातं. पण जे काही पीठाचे शिवलिंग आहे ते बनवण्याचे एक प्रघात आहे. मग ज्यांना सत्ता, पदवी, अधिकार, नोकरी जीवनात आल्याच्या नंतर पाहिजे असते, त्या लोकांनी रविवारच्या दिवशी आपल्या वजनाच्या बरोबर गहू समर्पित करावे रविवारी, किंवा आमच्या रविवारच्या दिवशी पिठाचं शिवलिंग बनवावं गव्हाच्या, आणि ते समर्पित करावं, त्याची पूजा करावी. घरामध्ये अधिकार, सत्ता, पदवी, अधिक नोकरी आणि निश्चिततेनं प्राप्त होते म्हणून सांगितलं महाराज. अनुक्रमे त्याचा संकल्प करावा. 11, 21, 31, 51 रविवार. आणि हर हर महादेव. परम आदरणीय आमचे स्वामी महाराज अंबाजोगाईचे या ठिकाणी विराजमान झाले. त्यांचं कुटुंब, पार्वती स्वरूप असणाऱ्या त्यांना या स्टेजवरून नमन करतो. तसंच कन्या आणि जावई या ठिकाणी विराजमान झाले, त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. त्यांनी स्टेजवर मागे बसावं. गव्हाचं असणारं शिवलिंग बनवावं पिठाचं, आणि मंगळवारच्या दिवशी त्याला समर्पित करावं. ज्यांच्या घरामध्ये शत्रू, वैरी भाव उत्पन्न होत असेल किंवा मान सन्मान मिळत नसेल, अशा लोकांनी तांदूळाच्या पिठाचं शिवलिंग बनवावं. सोमवारच्या दिवशी तांदूळाच्या पिठाचं शिवलिंग बनवावं, किंवा भगवान शिवाला तांदूळ समर्पित करावे. कसे कसे तांदूळ समर्पित करायचे? देवाला तर पाहिजे. राशनचे चालतील का? आणि एखादा पाहुणा घरी आला तर 80 रुपये किलोची, आणि देवाला व्हायचं म्हणल्यावर राशनचे. सज्जनो, त्याच्यात अगोदर लक्षात येतंय कितपत भाव आहे तुमचा. सांगायचं तात्पर्य, अखंड तांदूळ व्हा, कोणतेही व्हा, तुकडा नसला पाहिजे, अखंड व्हा. तांदूळाच्या पिठाचं शिवलिंग जर बनवलं आम्ही सोमवारच्या दिवशी, तर आमचे वैरी, आमचे शत्रू नष्ट होतात, त्यांच्या मनात परिवर्तन होतं, आपल्याबद्दल सुगंध पर्यावरणात दरवळतो, आणि सगळे आपल्यासोबत नम्र भावनेनं वागतात. कपट, स्वार्थ, शत्रुत्व, क्रोध आपल्याबद्दल त्यांच्या मनातून निघून जातो. पर्यावरण जे आहे ते शुद्ध होऊन जातं. तांदूळाच्या पिठाचं शिवलिंग जर सोमवारच्या दिवशी तयार करून पूजन केलं आणि मंगळवारी त्याचं विसर्जन केलं तर सद्बुद्धी प्राप्त होते, स्मरणशक्ती वाढते, स्मृती वाढते, ज्ञान वाढते. घरातले सर्व ज्ञानी बनत चालतात तांदूळानं. पुढं ज्यांच्यावर कर्ज आहे, ज्यांच्यावर कर्ज वाढलेलं आहे, अशा लोकांसाठी, कर्जामध्ये डुबलेले आहेत, लवकर फिटत नाहीये, संपत्ती स्थिर होत नाहीये, लक्ष्मी टिकत नाहीये, सावकारदाराला चक्रा मारतोय, पती पत्नीमध्ये बनत नाहीये,
ज्या ठिकाणी कर्जबाजारी पण आहे अशा वेळेला मंगळवारच्या दिवशी आणि आमच्या मसुराच्या डाळीचं शिवलिंग बनवा. मसुराच्या डाळीचं शिवलिंग असणार बनवा किंवा मसुराच्या डाळीच्या पिठाचं शिवलिंग बनवा. किंवा मंगळवारच्या दिवशी गणपतीला किंवा महादेवाला मसूर डाळ वाहा. अनुक्रमे 2, 5, 7, 11, 13, 15, 21, 31 मंगळवार संकल्प करा. 2 मंगळवार किंवा 3 मंगळवार करून पहा. सावकार तुमच्या घराला तुम्हाला फोन करा. अनुभव महाराज. आणि जी काही फेडण्याची विल्हेवाट आहे ती मात्र सुरक्षित राहते आणि तगादा बंद होऊन जातो. मार्ग फुटतात आणि कर्ज निवारण होतं. लक्ष्मी स्थिर होते. घरातलं वातावरण परिशुद्ध होतं मसुराच्या डाळीनं. त्याच मसुराच्या डाळीचं शिवलिंग बनवलं आणि लाल फुल वाहिलं तर पती आणि पत्नी मधला असणारा जो कलह आहे, भांडण तंटे आहेत, ते नष्ट होतात आणि दोघांमध्ये गूढ आणि दृढ प्रेम निर्माण होतं महाराज. ज्यांच्या कुंडलीमध्ये असणारा रवी आणि मंगळ एका घरात येतो त्याला विच्छेद योग म्हणतात. आणि असा जर विच्छेद योग कुंडलीत आलेला असला तर पती पत्नीमध्ये पटत नाही, बनत नाही, 2 पार्ट्या दोन्हीकडे होतात. विच्छेद म्हणजे वेगवेगळं करणे. रवी आणि मंगळ एका घरात आला, कोणत्याही 12 घरापैकी कोण्याही एका घरात आला तर त्याला विच्छेद योग म्हणतात. आणि विच्छेद योगाचं फळ आहे पती वेगळं आणि पत्नी वेगळी राहणं, विच्छेद करणं. आणि असा जर प्रकार असेल तर या ठिकाणी मसुराच्या डाळीचं शिवलिंग बनवून त्यावर लाल फुल वाहण्याचा संकल्प ठेवावा. अनुक्रमे 11, 21, 31, 51, 101 जे काही मंगळवार करायचे तोच संकल्प तेवढा मात्र तुम्ही करावा. कलह असणारा नष्ट होऊन जातो. मग त्यानंतर ज्यांच्या घरामध्ये माइंड इफेक्ट आहे, चिडचिडपणा आहे, भ्रमिष्ट अवस्था आहे किंवा ज्याला माइंड इफेक्ट म्हणजे भावचाळल्यासारखं किंवा वेळ चक्रम बनणं असं जर होत असेल तर त्या ठिकाणी बुधवारच्या दिवशी मुगाच्या डाळीचं शिवलिंग बनवावं. ज्यांचा बुध बिघडलेला असतो कुंडलीमध्ये, 12 नंबरचा बुध असतो मीन राशीचा, त्याचा बुध बिघडलेला असतो तो चक्रम बनतो घरात. किंवा 3 प्रकार असतात. अल्पबुद्धी असते मंगोल, डॉक्टर कडे नेलं की डॉक्टर म्हणतो जसं जसं याचं वय वाढेल तस तसं बुद्धी विकसित होईल. दुसरं टॅलेंट असल्यामुळे फॅट बसणं आणि चक्रम बनणं. आणि तिसरं विपरीत बुद्धीनं वागणं. बुध बिघडल्याचे लक्षण. आणि हा जो काही बुध बिघडलेला असतो या बुध बिघडलेल्यासाठी मुगाच्या डाळीचं शिवलिंग बुधवारच्या दिवशी बनवून पूजा करून गुरुवारच्या दिवशी त्याचं विसर्जन करावं. किंवा हिरवे मूग असणारे 27 बुधवार किंवा 43 बुधवार शिवाला समर्पित करावे. ज्यांच्यामध्ये बुध बिघडलेला आहे अशा लोकांनी हिरवा कपडा, गडद हिरवा आणि काळा कपडा कधीच घालू नये. त्याच्या समोर सुद्धा आला नाही पाहिजे. जर आला तर तो चक्रम जास्त होतो. घरातला माइंड इफेक्ट कमी करायचा असेल, बुद्धिभ्रंश, जडत्व बुद्धीचं हे जर कमी करायचं असेल तर मुगडाळीचा शिवलिंग बनवा. ज्यांच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी पाहिजे आहे त्यांनी गुरुवारच्या दिवशी चना डाळीच्या पिठाचं शिवलिंग बनवा. आम्ही एवढी वाहू चना डाळ भगवान शिवाच्या पिंडीवर ठेवली तर तेवढ्या वजनाचं सुवर्ण दान केल्याचं फळ मिळतं महाराज. चना डाळीनं लक्ष्मी स्थिर होते. अखंड सुवर्ण आणि धन आमच्या घरी राहतं. हा स्वतःचा माझा अनुभव आहे. करून बघा.
तुमचा गुरु अनिष्ट योगी चांगला राहू. नित्यक्रमानं भगवान शिवाच्या पिंडीवर दर गुरुवारी चना डाळ एवढी किंवा एवढी ठेवून बघा. सातत्य ठेवा. तुमच्या घरातली संपत्ती कधीच संपणार नाही याची गॅरंटी मी देईल महाराज. अखंड असणार त्या ठिकाणची संपत्ती स्थिर राहते. सौभाग्य प्राप्ती होते. सगळ्या घरातल्या लोकांचं असणार तेज वाढतं चना डाळीनं. सौभाग्य, कांती आणि धन वाढतं. जवाच्या पिठाचं शिवलिंग शुक्रवारी बनवावं, जे मोक्ष प्राप्ती करतं, वंश वृद्धी करतं आणि पती पत्नीमध्ये सुख, शांती आणि प्रेम देतं. जवाच्या पिठाचं शिवलिंग, जव सातू, मोक्षही देतं आणि पारिवारिक सुखही देतं. त्यानंतर काळे तीळ शनिवारच्या दिवशी असणार. ज्यांच्या घरामध्ये बाधिक पिढा, जारण, मारण, वशीकरण, उच्चाटन, मोहन वगैरे वगैरे प्रकार जाणवतात, भूत प्रेत पिशाचाचे, किंवा वास्तूमध्ये धवळारामध्ये काही दोष आहे पहिला, गाडलेल्या धनाचा किंवा भूताचा, प्रेताचा वगैरे, तर असा जर काही असेल तर त्या ठिकाणी असणार काळ्या तिळाचं शिवलिंग शनिवारच्या दिवशी बनवावं. आणि त्याचं दुसऱ्या दिवशी मात्र प्रत्येक वाराचं जे दुसऱ्या दिवशी आहे त्याचं विसर्जन करावं. अनुक्रमे बाहेरील बाधा नाश पावतात आणि सर्व सुखा समाधानानं नांदायला लागतात. त्याच पद्धतीनं उडदाचं शिवलिंग बनवलं तरीही बाधिक पिढा नष्ट होतात. मग ते भगवान शिवाला समर्पित करा. उडीद किंवा हनुमंतरायाला अर्थात मारुतीला रुद्राचा अवतार एक मानला जातो, त्याला ठेवा. बाधिक पिढा नष्ट होतात. त्यानंतर वस्त्र समर्पित केलं तर सर्व भोग प्राप्त होतात आणि व्याधी नाश होते. त्याच्यामुळं कापसाचं वस्त्र किंवा टावेल टोपी म्हणून आम्ही भगवान शिवाला देतो. आमच्या घरातली रोगराई बिमारी दूर होऊन जाते. ऋतुकालभव, ऋतूमध्ये उत्पन्न होणारे जे काही फळं आहेत ते आयुष्यवर्धन करतात, आरोग्य प्राप्त करून देतात आणि सौभाग्य प्राप्ती करून देतात म्हणून सांगितलं. त्यानंतर ज्यांना घरामध्ये आभूषण पाहिजे त्यांनी सुपारी किंवा सुपारीचं फूल भगवान शिवाला समर्पित करावं म्हणून सांगितलं. आणि अशा पद्धतीनं हे असणार 5 ते 8% मी तुम्हाला सांगितलंय. आणि बराचसा भाग असणारा कोणतं काय वाहिल्याच्या नंतर ईश्वराकडून, शिवाकडून तात्काळ काय फळ मिळतं याची माहिती आणि आम्ही तुम्हाला देत राहणार आहोत. पण वेळ कोणाचा ऐकत नाही. राहिलेला जो काही भाग आहे, फूल कोणतं वाहिल्याच्या नंतर शिवाला काय फळ मिळतं, अनेक असणारे फुलं, वेगवेगळ्या नावाचे शमीपत्र आहे. उद्या असणार तुम्हाला या ठिकाणी त्याचं चारित्र्य सांगितलं जाईल. बेल असेल, कमळ असेल, रुटी असेल, धोत्रा असेल, शनीपत्र असेल, दवबिंदू असेल, आघाडा असेल आणि अशा पद्धतीने हराळी असेल. काय काय माझ्या शिवाला वाहिल्याच्या नंतर काय काय फळ भेटतं याचं असणारं विस्तृत वर्णन उद्याच्या सत्रामध्ये आपल्याला ऐकायचंय. वेळ झालेली आहे, त्यामुळं आजची असणारी सेवा या ठिकाणी माझ्या सद्गुरूच्या चरणी तसंच तुमच्या संत सज्जनांच्या चरणी समर्पित करून आजच्या या तृतीय पुष्पसेवेला मी पूर्णविराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.
I am a
शिवपुराणाची आरती शिवपुराणाची गंगाधरा परदेवी आरती शिवपुराणाची गंगाधरा परदेवी आरती शिवपुराणाची आरती शिवपुराणाची गंगाधरा परदेवी गंगाधरा परदेवी ओंकार रूपी महेश्वर गौरी श्री सांगे निजसार सुत उपदेशी सत्कार शौनकाशी पुराण सार शिवतोज असे महान आराध्य तुझे भक्ती करू शंकराची गंगाधरा परदेवी आरती शिवपुराणाची गंगाधरा परदेवी आरती शिवपुराणाची आरती शिवपुराणाची गंगाधरा परदेवी गंगाधरा परदेवी नश्वर असे अभिमान ब्रह्मा विष्णू सिद्धार्थ बोल महाकाल तेथे येऊन संशय केला निरसन जपासी बना असे परिपूर्ण होऊ नका भक्ती करा त्याने गाती गंगाधरा परदेवी आरती शिवपुराणाची गंगाधरा परदेवी आरती शिवपुराणाची आरती शिवपुराणाची गंगाधरा परदेवी गंगाधरा महिमा विघ्नेश्वर सरिता रुद्र रुद्र कोटि सरिता उमा कालिदास असे असता वायुनीय फलदाता शिवाजी देव नसिक विश्वासार सेवा उमा शंकराची गंगाधरा परदेवी आरती शिवपुराणाची गंगाधरा परदेवी आरती शिवपुराणाची आरती शिवपुराणाची गंगाधरा परदेवी शिव सर्वासी पूजना अभूषण असे अंतवरना शकस्थल पंचकारदाना वंद्य सर्वासी शिवनाम शिवतो असे महान सच्चिदानंद अर्चना करा शिवलिंगाची गंगाधरा परदेवी आरती शिवपुराणाची गंगाधरा परदेवी आरती शिवपुराणाची आरती शिवपुराणाची गंगाधरा परदेवी गंगाधरा परदेवी वासनाचा मध्यागोरा संध्याने विषय केला धरा सतीने शरचक्र वेदोरा अपुला केला पंचनाना स्कंद गणपती वीरभद्र झाली उत्पत्ती वंदना योगेश्वराची गंगाधरा परदेवी आरती शिवपुराणाची गंगाधरा परदेवी आरती शिवपुराणाची आरती शिवपुराणाची गंगाधरा परदेवी गंगाधरा परदेवी एक व्रत शिवरात्र प्रदोषाने सोमवार ज्योतिर्लिंग पराकर महिमा असे त्यांचा थोर शिवयोग प्राप्त वीरभोग चिंतेश्वर झाली त्या शिव प्रभूची गंगाधरा परदेवी आरती शिवपुराणाची गंगाधरा परदेवी आरती शिवपुराणाची आरती शिवपुराणाची गंगाधरा परदेवी गंगाधरा परदेवी
दीपं स्वर्णपात्रे निवेशितं ज्ञानपराकस्मं प्रसिद्धपरमेश्वर ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् ॐ सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्यत्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते नमः पार्वते शिवाय